आज आपण अगदी मऊ, लुसलुशीत आणि लोण्यासारखे पांढरे शुभ्र असे उकडीचे मोदक कसे बनवायचे ते पाहणार आहोत. अगदी तांदळाची पिठीसुद्धा आपण घरी बनवलेली आहे आणि मऊ लुसलुशीत मोदक बनवण्यासाठी काही टिप्स सांगितलेले आहेत. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. नमस्कार, भाग्यश्रीज कुकिंग चॅनेलमध्ये आपल्या सर्वांचे खूप खूप स्वागत आहे. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूयात. सर्वात पहिल्यांदा आपल्याला मोदकमध्ये भरण्यासाठी सारण बनवून घ्यायचं आहे. तर इथे मी 1 चमचा साजूक तूप टाकलेला आहे. आता यामध्ये आपण 1 नारळ मस्त असा किसून घेतलेला आहे. त्याला चांगलं तुपामध्ये 3 ते 4 मिनिट परतून घ्यायचं आहे. आपण जितकं मस्त असं हे सारण परतून घेऊ तितके आपले मोदक खायला रुचकर लागतात. तर इथे व्यवस्थित परतून झाले. यामध्ये मी गूळ टाकून घेते. तर इथे मी गूळ अर्धा वाटी चिरून घेतलेला आहे. आपल्याला गूळ वितळेपर्यंत परतून घ्यायचा आहे. खूप जास्त परतला तर हे सारण कडक होण्याची शक्यता असते. तर इथे तुम्ही पाहू शकता मस्त आपलं इथे सारण तयार आहे. यामध्ये मी आता 1 चमचा विलायची पावडर टाकलेली आहे. त्यामुळे छान असा सुगंध येतो आणि इथे आपलं सारण तयार आहे. आता गॅस बंद करून आपण हे थंड करून घेऊयात. आपलं सारण थंड होतंय तोपर्यंत आपण तांदळाच्या पिठाची म्हणजेच मोदकाच्या पिठाची उकड काढून घेऊयात. त्यासाठी इथे मी कढईमध्ये 1 कप पाणी घेतलेलं आहे आणि 1 कप दूध वापरलेलं आहे. तुम्ही पूर्णपणे पाण्यामध्ये पण उकड काढू शकता. आता यामध्ये आपण चवीनुसार थोडंसं मीठ टाकून घेऊयात. मस्त दुधाला उकळी आली की यामध्ये आपल्याला तांदळाची पिठी टाकायची आहे. तर जितकी आपण तांदळाची पिठी घेऊ तितकं आपल्याला दूध किंवा पाण्याचा वापर करायचा आहे. तर इथे मी 2 कप तांदळाच्या पिठीसाठी 1 कप पाणी आणि 1 कप दुधाचा वापर केलेला आहे. तर आता ही पिठी आपल्याला चांगली मिक्स करून घ्यायची आहे आणि हे मिक्स झाल्यानंतर गॅस बंद करून आपल्याला याला 15 ते 20 मिनिट झाकण ठेवून चांगलं वाफवून घ्यायचं आहे. तर इथे व्यवस्थित मिक्स झालेलं आहे. मी झाकण ठेवून याला 20 मिनिट ठेवून देते. 20 मिनिट झालेले आहेत. इथे तुम्ही पाहू शकता मस्त वाफ निघते. आता आपल्याला ही उकड छान अशी मऊसूत मळून घ्यायची आहे. त्यासाठी इथे मी एका मोठ्या परातीमध्ये हे सर्व उकड काढून घेते. आत्ता उकड भरपूर गरम आहे. तर इथे मी जे बटाट्याचं बारीक करण्याचं स्मॅशर आहे त्याने व्यवस्थित मिक्स करून घेते. हे नसेल तर तुम्ही तांब्याच्या साहाय्याने पण मिक्स करून घेऊ शकता. आता ज्यावेळेस आपल्याला हातालाही सोसेल असे वाटते त्यावेळेस आपण ही हाताने 3-4 मिनिट चांगली मळून घ्यायची. अगदी छान मऊ लुसलुशीत आपल्याला ही मळून घ्यायची आहे. हे मळून घेताना जर तुम्हाला जास्त चिकटपणा वाटत असेल तर तुम्ही थोडासा तुपाचा वापर करू शकता. त्यामुळे आपली कणिक छान मऊसूत अशी मळून होते. तर इथे मी व्यवस्थित अशी तूप लावल्यानंतर 1 मिनिट मळून घेते. आता आपल्याला हे थोडासा गोळा करून चेक करायचं आहे. जर गोळा व्यवस्थित झाला, कुठलाही क्रॅक नसेल तर इथे आपल्या कणिक अगदी छान मळलेली आहे. मस्त गोळा बनतोय. आता आपण मोदक बनवायला सुरुवात करूयात. तर आपल्याला जितका लहान मोठा मोदक बनवायचा त्यानुसार आपण गोळा करून घ्यायचा. तर मी मध्यम आकाराचा मोदक बनवणार आहे. अगदी पहिल्यांदा तुम्ही हे मोदक बनवत असाल तर तुम्ही हे लाटून पण घेऊ शकता. तर लाटताना थोडंसं तांदळाचं पीठ वापरायचं आणि आपण पारी ज्यावेळेस हातावरती बनवतो त्यावेळेस साईडनी पातळ ठेवायची आणि मध्ये थोडीशी जाड ठेवायची. त्यामुळे ज्यावेळेस आपण मोदक उकडतो त्यावेळेस ते खाली चिकटत नाहीत. तर इथे मी मस्त याच्या कळ्या पाडून घेते. तर कळ्या पाडताना तुम्ही थोडासा तुपाचा वापर करू शकता. तर व्यवस्थित आपल्याला जितक्या कळ्या पाडायच्यात तितक्या आपण पाडून घेऊ शकतो. अगदी 2 बोटामध्ये सहज आपण याच्या कळ्या पाडू शकतो. तर मस्त इथे आपण कळ्या पाडून घेतलेल्या आहेत. आता आपण यामध्ये जे सारण बनवून ठेवलेलं होतं ते थंड झालेलं आहे ते टाकून घेऊयात. सारण मी थोडंसं जास्त भरलेलं आहे. त्यामुळे खाताना पण आपले मोदक मस्त रुचकर लागतो. सारण जास्त असेल तर खायला पण मजा येते. तर व्यवस्थित दोन्ही हाताने हा मोदक बंद करून घ्यायचा. तर इथे आपला मस्त एक मोदक तयार आहे. थोडासा याला फिरवून घेतलेला आहे त्यामुळे तो दिसायला छान दिसतो. दुसरा पण मोदक मी इथे बनवलेला आहे. असेच आपल्याला बाकीचे मोदक पण बनवून घ्यायचे आहेत. तर इथे मी 11 मोदक बनवून घेतलेले आहेत. अगदी एकसारखे बनलेले आहेत आणि मस्त असे पांढरे शुभ्र दिसत आहेत.
अगदी छान अशा याच्या कळ्या पडलेल्या आहेत. आता आपल्याला याला स्टीम करून घ्यायचं आहे. त्यासाठी स्टीमरच्या भांड्याला मी थोडंसं तूप लावून घेते. तूप किंवा तेलाचा वापर करू शकता. त्यामुळे काय होईल, आपले मोदक जे आहेत ते खाली चिकटणार नाहीत. आणि जर तुमच्याकडे केळीचं पान असेल तर त्यावरती तुम्ही हे मोदक उकडायला ठेवू शकता. आणि यावरून मी सर्व मोदकला केशर लावून घेतलेलं आहे. त्यामुळे उकडल्यानंतर आपले मोदक मस्त दिसतात. तर इथे आपण स्टीमरच्या भांड्यामध्ये पाणी गरम करायला ठेवलेलं होतं. त्यामध्ये हे मोदक ठेवून देते आणि आता झाकण ठेवून आपल्याला हे 15 मिनिट चांगले उकडवून घ्यायचे आहेत. काय मस्त आपले मोदक दिसत आहेत. अगदी पांढरे शुभ्र झालेले आहेत आणि गरमागरम मोदक हे आपण प्लेटमध्ये सर्व करून घेऊयात. सर्व मोदक मी प्लेटमध्ये मांडून घेते. उकडीचे मोदक गरमागरम खाण्यातच मजा आहे आणि ज्यावेळेस बाप्पाला नैवेद्य दाखवायचा आहे त्यावेळेस आपण हे गरमागरम उकडून घेऊ शकतो. केशर लावणं ऑप्शनल आहे, पण ते लावल्यामुळे अगदी अप्रतिम सुरेख आपले मोदक दिसत आहेत. या पद्धतीने मोदक जर तुम्ही बनवले नसेल तर एकदा नक्की ट्राय करून पहा. अगदी मऊ, लुसलुशीत आणि अगदी लोण्यासारखे पांढरे शुभ्र हे मोदक बनतात. तुम्ही पाहू शकता काय पांढरे शुभ्र सुरेख आपले मोदक दिसत आहेत. अगदी मस्त याला कळ्या पडलेल्या आहेत. गरमागरम उकडीचे मोदक आणि त्यावरून साजूक तूप असेल तर आणखी काय असायला हवं. तर ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे कमेंट करून सांगायला विसरू नका. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. तुमच्या फ्रेंड्स आणि फॅमिलीसोबत शेअर करा. अजूनही चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर अशाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी नक्की सबस्क्राईब करा. त्याचबरोबर साईडला असलेले बेल आयकॉन पण क्लिक करा. तर पुन्हा भेटूयात अशाच एका नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत मस्त खा. धन्यवाद.